एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू सरूज वर्ल्ड. तर आज सकाळी सकाळी चालू आहे आजीचं चीक शिजवायचा चालू आहे कुरडयाचा. तर आज आम्ही कुरडई बनवणार आहोत. तर आता हे उन्हाळी कामाला सुरुवात केलेली आहे. तर आजीला जरा जास्त एक्सपिरियन्स आहे, तर ते गरम पाणी टाकून शिजवतात. हे आम्ही रव्याच्या कुरडया बनवतोय, जे की मम्मीने 3 दिवस भिजत घातल्या होत्या आणि आता ते गरम पाणी टाकून शिजवतात. आणि हे ते आता सौरव बसलेला आहे, कारण की आमच्याकडे तोवाला शेवगा नव्हता, जो आता स्टीलचा येतो तो आहे, बट तो मुंबईला आहे. आणि गावाकडे हा पितळेचा शेवगा होता, जो की कोणालाच प्रेस करायला जमत नव्हता. मग आजच्या ज्या कुरवड्या आहेत त्या सगळ्या सौरवने केलेल्या आहेत. तर ते सौरव ट्राय करत होता. मग नंतर मी देखील गेले कोणाकडे तोवाला शेवगा आहे का बघायला, कारण की एकटा किती वेळ करणार. आणि सगळेजण त्याला गाईड करत बसले होते, आजी, मम्मी, परत बाजूच्या काकी देखील आल्या होत्या. तर सगळेजण आम्ही त्याला बोलत होतो, असं नाही करायचं, असं करायचं. आणि तो आमच्यावर खूप चिडत होता की तुम्ही येऊन करा मग. तर ह्या ज्या कुरड्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की रव्याच्या आहेत, गव्हाच्या देखील करतात, ज्याला जसं जमेल ते. आणि हा आता दुसरा शेवगा आम्हाला भेटला आहे, तो जरा थोडाफार इझी आहे. बट आता सौरभ बोला की आता थोडंच राहिलं आहे, तर तुम्ही लोक नका करू, मीच करतं. तर मग सगळेजण बसलो होतो. तर कसा करतो आहे सौरभ कुरड्या, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ते सगळं झाल्यावर आजीची इथे वेगळीच तयारी चालू होती. काय बारीक करते? मिरची, साखर. तर इथे आजी चीक बनवणार आहे. चीक म्हणजे जे म्हशीचं दूध असतं नवीन नवीन ते. तर त्याचं ते बनवायची तयारी चालू आहे. तर मिक्सरला मी तिला बोललं बारीक करून देते वेलची आणि साखर, बट ती बोलली की नाही, असं छान लागतं असं बारीक करून. तर हा आहे चीक, जो आम्हाला बाजूवाल्याने दिलेला आहे. गाईचा चीक आहे, जास्त काही थिक नव्हता, पातळ होता. मी तर पहिल्यांदाच बघितलं. तर आजी बोलली की मी दाखवते कसं बनवतात ते. तर गावाकडे कशी बनवतात तर ती आज आपण आजीची रेसिपी बघणार आहोत, आजी कशी बनवते ते. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला टोपात जो चीक जो आहे तो ओतून घ्यायचा आहे. ज्यांना माहिती असेल, जर म्हशीचा जरा थिक असतो आणि हा जरा पातळ असतो असं आजी मला सांगत होती. तर त्यामध्ये आजीने टाकलेलं आहे वेलची पूड आणि त्यानंतर साखर चवीप्रमाणे, म्हणजे अंदाजे तुम्ही टाकू शकता किती टाकायचे ते. आणि नंतर ते आपल्याला छान मिक्स करून हलवून घ्यायचं आहे, जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत हलवायचे. दुसरीकडे ते गॅसवर टोपात पाणी घ्यायचं आहे, जसं आपण इडली स्टीम करतो त्या टाईपमध्ये. आणि इथे आता तुम्ही बघू शकता साखर विरघळलेली आहे. आता हा टोप जो आहे तो आपण पाण्यात ठेवणार आहे, झाकून ठेवलाय. हां, कर आता झाक. गॅस करायचा, गॅस किती ठेवायचा? गॅस फुल ठेवायचा. पाणी पडतं शिजते, मग कशी शिजते. किती मिनिटं ठेवायचं तसं नाही माहिती पडत शिजल्याची बघायची मिनिटावर. ते काय करायचं परत, जर आपल्याला उद्या द्यायचं असलं, आपल्याला कुठं परगावात द्यायचं असल्यास मुंबईला आपण, तर ते असं वाळवायचं, परत खिसायचं. सुक गार झालं का नाही, वडी अशी खडत असतं दगडाला असं. हां, खिसायचं, सुकून द्यायचं, थंड होऊन द्यायचं, खिसायचं, उन्हात वाळवायचं, वाळवून द्यायचं, चांगला कुरकुरीत. आता त्यांनी बनवून दिलाय तसलं असं वड्या बनते. वड्या असं जर कापलं का नाही वड्या बघूया कसला बनतोय. आणि इथे बाहेर खूप ऊन आहे, कुरड्या सुकत आहेत, बघू शकता. आणि इथे आजी मग आता चेक करते. तर आजी बोलली की इथे बसून चेक करत राहायचं, शिजलंय का नाही. आणि बाजूला पाणी आहे का ते देखील चेक करायचं. जास्त पाणी नाही टाकायचं, नाही तर पाणी त्यामध्ये जातं. आणि पाणी कमी झालं तर आपला जो चीक जो आहे तो करपू शकतो. तर मी काय एवढा वेळ थांबली नाही. त्यानंतर मी आणि रिद्वी गेलो रानामध्ये आंबे तोडण्यासाठी. आणि आंबे तोडून नंतर आम्ही आलो घरी. तर तोपर्यंत सौरव गेला होता. सौरव गेलाय गावदेवाला, दिदीच्या इकडे लग्न आहे उद्या. तर आज गावदेवाला गेलाय. तर आजी त्याला बोलली की मला देखील तू जाता जाता सोड. तर मामाचं गाव जे आहे ते रस्त्यातच आहे. मग त्यामुळे सौरवने आजी गेली आणि रिद्वी ते आल्यावर शोधत होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सौरव जो आहे तो सकाळी उठून रिटर्न आलेला, कारण की रात्री बाईक घेऊन गेलेला, मग सकाळी तो रिटर्न आला आम्हाला लग्नाला नेण्यासाठी. तर इथे आता आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालो आहोत लग्नाला. तर लग्न आहे धोंडेवाडीला, दिदीच्या दारात, मायनीला. तर मग आता तिकडेच आम्ही सगळेजण निघालो आहे. तर चला मग तुम्हालाही दाखवते कसं काय होतो आहे आजचा दिवस. आणि मी घातलेली आहे साडी. तर ॲक्च्युली ही साडी जी आहे ती दिदीची आहे, कारण की मी फक्त 10 दिवसांसाठी गेली होती गावाला.
बट नंतर मग दिवस वाढले, मग मिस्टर बोलले की इकडे पण इंदोरला खूप गरमी आहे, त्यापेक्षा तू तिकडेच राहा, कारण की रिद्वीला जे आहे गरमी अजिबात सहन होत नाही. तर गावाकडे कसं झाडाखाली वगैरे जाता येतं, पण सिटीमध्ये तसं नाही कुठे जाता येत, दिवसभर घरातच थांबा. चला तर मग बघूया कसं होतंय लग्न. तर आता आम्हीच पोचलेलो आहोत लग्न मंडपात. तुम्हाला बॅकग्राऊंडला माझा आवाज येतच असेल, तर हे दीदीच्या दारात लग्न होतं. ह्या मंडपाच्या पाठी जे आहे ते दीदीचं घर आहे, ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर असा व्ह्यू आहे लग्नाचा. तर असं काही ब्लॉगिंग करायचा माझा हेतू नव्हता. आणि इथे आता हळद चालू आहे, आणि हे बघा इथे दीदी आणि ती जी जावं आहे ते हळद खेळत आहेत. तर असं काही ब्लॉगिंग करायचं हे नव्हतं, बट रिद्वीने मला नंतर काही ग्लिम्स शूट केले, सो मग मी ते पण ग्लिम्स टाकते. आता तिने कार्टून बघायला मोबाईल घेतलेला, आणि मला माहीतच नाही ती कधी शूट करते, पण तिला पण माझ्यासोबत राहून आता सवय झाली होती. तर इथे आता आमची तयारी सुरू आहे लग्नाची. दीदीच्या घरातलं लग्न होतं, आणि मी तर काय रेडी होऊन आलेली, त्यामुळे माझी काय तयारी नव्हती. सो मी ह्या लोकांना रेडी करायला हेल्प करत होते. दीदीचा आंबोडा जो बांधायचा होता तो चालू होता. गौरव पण आता रेडी झालाय. तर रिद्वीला मी सांगत होती नको शूट करू, तरी पण तिचं काय ती चालूच होतं इकडे तिकडे मोबाईल घेऊन सगळ्या घरात फिरायचं. तर ब्लॉगकडेच असं काही हेतू नव्हता, बट तिने काही ग्लिम्स काढले, मग त्यामुळे मला ठीक आहे. आणि तिचा हात मध्ये येत होता, कारण की माझ्याकडे नेहमी स्टँड असतं मोबाईलसाठी जेव्हा ब्लॉग शूट करायचं असतं तेव्हा. आणि त्यामुळे आज काय मी त्या हेतूने आली नव्हती, त्यामुळे तिला काही मोबाईल व्यवस्थित पकडता येत नव्हता, तरी पण तिने बऱ्यापैकी शूट केलं. मग त्यामुळे मी ते देखील ग्लिम्स ॲड करते. तर अशी ही लग्नाची तयारी चालू होती. तर आता मी दीदीचा आंबोडा घातलेला आहे, जो की मी प्रयत्न केला आणि खूप छान आलेला तो. तर आता बाकी त्याला सगळं तयारी, गजरा वगैरे लावते, फ्लॉवर्स वगैरे लावते. जर तू जास्त हली नाहीस तर बस 2 दिवस एकच आहे, पण ते एकच ही चपटीवाली पण लाव ना, थोडी चपटीवाली संपली. एक घेऊ, एक घेऊ नाही काय इथं एक काहीतरी लावायचं नाही इथं रोज मध्ये लावायचं. चांगलं नाही आणि तिचं झालं. त्यानंतर सौरव देखील आला. तर मग मी नंतर काय मला बाहेरचं शूट करताच नाही आलं, कारण की रिद्वी खूपच वैतागली होती आणि खूपच मस्ती करत होती, त्यामुळे मी काय तिकडे बाहेर गेली नाही. इकडे ह्या लोकांची तयारी केली. तांदूळ वगैरे पडले, तर ते दीदीच्या घराच्या इथून देखील मंडप दिसत होता, तर तिथूनच अक्षता टाकल्या. आणि त्यानंतर आम्ही डिरेक्टली बसलो जेवायला, तेव्हाच मी शूट केलं. तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं, आणि आता आम्ही लग्नानंतर तिथून निघालो. तर काय नवरा नवरीचं काही शूट नाही घेता आलं, कारण की रिद्वीच्या गोंधळामध्ये असं काहीच मला शूट पण नाही करता आलं. सो आता आम्ही निघालो आहोत घरी. तर मामाचा फोन आला होता, जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की आजीला सौरव सोडायला गेलेला, तर मामाचं गाव जे आहे ते रस्त्यातच आहे. तर मामाने खूप फोर्स केला की तुम्ही जेवायला याच म्हणून, आता घरी जाणार, जेवण बनवणार, कंटाळून आला असाल तर तुम्ही या म्हणून जेवायला. तर मग आम्ही परत नंतर डिसाईड केलं की ठीक आहे चला, एवढं बोलवते तर आपण जाऊन येऊया मामाच्या घरी. तर आता आम्ही जाणार आहोत मामाच्या घरी जेवण्यासाठी, आणि तिथून मग नंतर जाणार आहोत आमच्या घरी. तर चला मी तुम्हाला दाखवते मामाचं घर वगैरे कसं काय आहे. पण मला वाटतं आता तिकडे जाईपर्यंत अंधार पडेल, कारण की खूपच लेट झाला आहे. जर उजेड असेल तर मी नक्कीच घराची टूर देईन. आणि ही ते आता सौरवने मला दिलेली आहे गाडी चालवण्यासाठी. एवढी काही परफेक्ट मला नाही येत चालवता, बट तरी पण रोड मोकळा होता आणि म्हणून त्याने दिलेली. घाटात देखील नाही जमत, कारण की गाडीवरती चढतच नाही. तर कशी चालवते गाडी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर थोडंफार आता गावाला आल्यापासून थोडंफार आता सवय करून घेतली आहे, पण एवढं अजून परफेक्ट नाही आहेत. जर रोड मोकळा असेल तर मग चालवू शकते. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मामाच्या घरी. तर मामीने ऑलमोस्ट जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे सगळं, आणि हे मामाचं घर आहे. आता तर अंधार आहे, पण नक्की उजेडात आल्या दाखवेन. त्यानंतर आम्ही सगळेजणं बसलो जेवायला. मामांनी आणलं होतं चिकन, मामीने चिकन बनवलेलं होतं, आणि आजी देखील जेवायला बसली. तर आजी एवढे दिवस आमच्याकडे होती, आता आजीची ट्रीटमेंट चालू आहे, त्यामुळे आजी जी आहे ती माघारी गेली. आणि ही ते मम्मीने चेंज केलं होतं,
आणि मी इथे साडीवरती जेवायला बसली आहे. त्यामुळे सौरवला थांब मी तुला घेतो, तू सगळ्यांना दाखवते तर तुला पण दाखवतो. जेवण झालं आमचं. आजीला पण पप्पी दे. रिदू आजीला पण दे, आजीला पा दे. सगळ्यांच्या नको रे नको. त्यानंतर आम्ही गेलो घरी. त्यानंतर मी काही शूट केलं नाही. हा आहे तिसरा दिवस. तर आज मम्मी बनवणार आहे सांडगे. जसे की उन्हाळी काम तुम्हाला देखील माहिती असेल की सगळेजण उन्हाळ्यात तर सांडगे हे खूप आवडतात मम्मी पप्पांना. त्यामुळे मम्मी आज बनवणार आहे. तर इथे मिक्सर डाळीचं पीठ घेतलं आहे आणि जर चटणीच्या जागी तुम्ही मिरची पावडर देखील यूज करू शकता. आणि मीठ टाकून आपल्याला जे पीठ आहे ते आपल्याला चांगलं छान घट्ट असं मळून घ्यायचे. तर जास्त काही अवघड नाही आहे सांडग्यांची रेसिपी. फक्त जेव्हा ते सांडगे तोडायलाच टाईम लागतो. बाकी सांडगे बनवायची खूपच इझी रेसिपी आहे. तर इथे आम्ही चटणी यूज केली. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिरची पावडर देखील यूज करू शकता. तर इथे 3 डाळींचं मम्मीने मिश्र पीठ घेतलं आहे. तर ते देखील मी तुम्हाला प्रमाण सांगते मम्मीला विचारून. किती किलो घेतलं आहे तू डाळी? 1/2 किलो उडीद डाळ आणि चिकट अर्धा किलो चणा डाळ आणि अर्धा किलो मटकी डाळ आणि लसूण जिरे बारीक करून घातले. लाल तिखट भिजवून घ्यायचं जरा तासभर आणि घट्ट पीठ मळून घ्यायचे. आणि नंतर ते पाण्यात हात भिजून जे आहे इथे तर तुम्ही बघू शकता मम्मी कशी सांडगे तोडते. तर तसे त्या प्रकारे तोडले जातात. तर सगळ्यांच्याच घरी बनवले जात असतील मे बी, मला तर वाटतं. कारण की सगळेच जण गावाकडे तर सगळेच जण मोस्ट ऑफ बनवतात. तर हे पावसाळ्यात खूप छान लागते भाजी. तर इथे आता सांडगे जे आहेत ते सुकट टाकलेले आहेत, झालेत आमचे करून. आणि त्यानंतर दुपारी जे मोठी आत्या आहे तिचा मुलगा आला होता जो कन्याकुमारीला असतो, गणेश दाजी. तर ते आले होते आणि छोटाही मुलगा आला होता, राजू दाजी. तर ते गुजरातला असतात. तर बऱ्याच दिवसांनी आमची भेट झाली. त्यांनी देखील आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं. तर ते असंच गाठ घेण्यासाठी आले होते. त्यानंतर आम्ही काल लग्नाला गेलेलो आणि आज दिवसभर काम करून खूपच कंटाळा आला होता. मग सौरव बोलला की आज आपण चायनीज आणूया. तर मी बोलला ठीक आहे चल जाऊया. मग आता आज आम्ही संध्याकाळी निघालो. तर मी तुम्हाला रात्रीचा रोड दाखवेन. तर इथे आता आलेलो आहोत चोराडेला, जिथे लास्ट टाईम तुम्ही बघितलेलं तिथे. तर आता इथे आमचं पार्सल जे आहे ते रेडी होते आणि नेहमीप्रमाणे सौरव सांभाळतो रिद्वीला. इथे आता आमचं पार्सल रेडी झालेलं आहे. तर आता आम्ही पार्सल घेऊन जाणार आहोत घरी. तर तुम्ही हा रोड बघू शकता, आजूबाजूला एकसुद्धा घर नाही आहे आणि असा हा रोड आहे अंधारात. त्यामुळे इथे बरेच जण अंधारात चुकतात. आणि कॅमेरा माझा चालूच होता. तर असा होता आजचा ब्लॉग. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.